आता बातमी पावसासंदर्भातली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली असून गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहामध्ये मोठी वाढ झालेली आहे। परिस्थिती गंभीर बनत असल्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। दरम्यान गंगापूर धरणामधून दुपारी 3 वाजता तब्बल 12,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला असून त्याचा थेट परिणाम गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये होतोय। प्रांजल, नाशिकमधल्या सध्याच्या परिस्थिती संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात। प्रांजल, सकाळपासून मुसळधार पाऊस नाशिकमध्ये पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होतीये। सध्या नाशिकच्या विविध भागामध्ये काय परिस्थिती आहे? तृप्ती, गेल्या 24 तासामध्ये जवळपास नाशिकमध्ये जवळपास 125 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद ही झालेली आहे। धरण क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस हा बरसतोय आणि यामुळे नदीकाठची जी काही गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। दरम्यान आत्ता मी रामकुंड परिसरातील एका उंच इमारतीवरती उभा आहेत आणि आत्ता आपण ही जर दृश्य बघितली तर एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत। गंगापूर धरण जे खरं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करतं, त्या गंगापूर धरणामधून दुपारी 3 वाजता जवळपास 12,500 क्युसेक पाणी जे आहेत ते गोदावरी नदीपात्रामध्ये झेपावत आहेत आणि यामुळे गोदावरी नदीला पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। सध्या आपण जर बघितलं तर रामकुंड परिसरामध्ये जो होळकर हा जो समोर पूल दिसतोय त्याच्या खाली जर आपण बघितलं तर इशारा पातळी जी आहे ती 13,000 एवढी आहे, तर धोका पातळी इथे 19,000 एवढी आहेत। दरम्यान आता जर आपण परिस्थिती बघितली तर जवळपास सध्याच्या परिस्थितीला 18,000 पर्यंत ही पातळी जी आहे ते येऊन पोहोचलेली आहेत। म्हणजे धोका पातळीला अवघ्या अर्ध्या ते 1 तासामध्ये गोदावरी नदी जी आहे ती धोका पातळी ओलांडणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे। ही जर आपण दृश्य बघितली तर जी छोटी मंदिरं आहेत ही पाण्याखाली गेलेली आहेत। इकडे आपण जर बघितलं तर राम सेतू देखील पाण्याखाली गेलेला आहे। यासोबतच अनेक म्हणजे आपण जर बघितलं तर दुतोंड्या मारुती जो की नाशिकच्या पुराच्या पाण्याची ओळख आहे, तो दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत खरं तर आता पाणी आलेलं आहे। थोड्याच वेळात दुतोंड्या मारुती देखील बुडणार आहेत। दरम्यान ही सर्व परिस्थिती जर बघितली तर पुढे म्हणजे हे पाणी जे आहे ते चांदोरी सायखेडा मार्गे नांदूरमंदेश्वर बंधाऱ्याकडे जात असतं। चांदोरी सायखेडा परिसरामध्ये देखील साधारणतः रात्री 8 ते 9 वाजेनंतर गावामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक लोकांचं स्थलांतर देखील करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। सोमेश्वर धबधबा हा खरं तर दुथडी भरून हा वाहतो आहे। यासोबतच आजूबाजूचे म्हणजे नाशिक शहरातली जर परिस्थिती आपण बघितली तर सराफ बाजार जी की नदीकाठी आहे तो सराफ बाजार देखील आता बंद करण्यात आलेला आहे। व्यावसायिकांना देखील प्रशासनाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता पावसाचा जोर जो आहे तो कायम आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्गामध्ये देखील वाढ ही केली जाते। ही झाली खरं तर गंगापूर धरण आणि गोदावरी नदीची परिस्थिती। जिल्ह्यातील इतर देखील आपण जर विचार केला तर जवळपास या 2 दिवसाच्या पावसामुळेच धरण साठ्यामध्ये देखील मोठी वाढ ही झालेली आहे। जिल्ह्याचा धरण साठा 60% जाऊन पोहोचलेला आहे। दारणा धरण हे जवळपास 80% भरलेलं आहे। गंगापूर धरण 90% आहे, तर इतर अनेक धरणांचा पाणी साठा देखील 50 ते 60% दरम्यान जो आहे तो दिसून येतोय। त्यामुळे समाधानकारक असं चित्र आहे। मात्र एकंदरीत जर पावसाचा जोर जर कायम राहिला तर विसर्गामध्ये देखील मोठी वाढ ही केली जाईल। जिल्ह्यात सध्या 9 धरणांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय। यापैकी दारणा आणि गोदावरी नदीचं पाणी जे आहे ते पुढे नांदूरमंदेश्वर बंधाऱ्यामार्गे मराठवाड्याला देखील जात असतं। त्यामुळे नाशिकच्या या पावसामुळे मराठवाड्याला देखील मोठा दिलासा जो आहे तो मिळणार आहे। आता जर बघितलं तर रात्रीला जर बघितलं म्हणजे आता सगळी परिस्थिती जी आहे ती नियंत्रणामध्ये आहे। कुठेही काही दुर्घटना ही झालेली नाही आहेत। सुरगाण्यामध्ये काल एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। काही ठिकाणी घरांची पडझड ही झालेली आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये देखील पत्रे पडले होते आणि यामध्ये 3 भाविक जखमी झाले होते। त्यातील एक जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे, त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र एकंदरीतच इतर परिस्थिती आपण जर बघितली तर संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाची आहे ती बघायला पाणी सातत्याने वाढत असलं तरी सध्या जिल्हा प्रशासनाकडून ज्या पद्धतीने काम केलं जातं त्यामुळे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे। मात्र पुढचं काही दिवस सुद्धा नाशिकसाठी महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे खबरदारी सुद्धा घेतली जाते। प्रांजल, खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी आणि ही थेट दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवलीत यासाठी। आणि हाच